नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांसाठी घरगुती व्यवसाय याबद्दल हा व्हिडिओ पाहणार आहोत. आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. ब्युटी पार्लर सुरू करणे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एक थोडासा कोर्स करून पार्लरच्या मूलभूत सेवा शिकाव्या लागतील, म्हणजेच फेशियल, वॅक्सिंग, थ्रेडिंग, मेकअप इत्यादी. साहित्य आणि जागा. घरात एक स्वतंत्र खोली असेल तर त्याच्यामध्ये आरसा, खुर्ची, लाईट्स आणि ब्युटी प्रोडक्ट्स. तर कमाई बघायला गेलं तर सुरुवातीला पहिल्यांदा आपण ओळखीच्या व्यक्तींना सेवा द्या. त्याचबरोबर सोशल मीडियावरून प्रचार करावा. तर 2 नंबरमध्ये आहे मेहंदी सेवा. काय करावं लागेल? मेहंदीची कला अवगत असावी लागेल. विशेष म्हणजे सण, लग्न समारंभ, रक्षाबंधन इत्यादी या काळामध्ये जास्त मागणी असते. कमाई बघायला गेलं तर एका ग्राहकाकडून 1000 ते 2000 पर्यंत मिळू शकतात, मेहंदीच्या डिझाईन आणि वेळेनुसार. 3 नंबर, घरगुती सौंदर्य प्रसाधन तयार करणे, म्हणजेच उपासनेचे साबण, हर्बल लिप बाम, क्रीम, हेअर ऑइल नैसर्गिक साहित्य वापरून बनवता येतात. उदाहरणार्थ बेसन, हळद, गुलाबजल, कोरफड, नारळ तेल इत्यादीपासून. ऑनलाईन विक्री आपण इंस्टाग्राम, व्हॉट्सअप किंवा लोकल दुकानामध्ये करता येते. मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणे. एक छोटा कोर्स केला तर सण, लग्न, इव्हेंटसाठी मेकअपचे ऑर्डर मिळू शकतात. यासाठी प्रोफेशनल मेकअप किट लागतो आणि सोशल मीडियावर पोर्टफोलिओ शेअर केल्यास चांगले ग्राहक मिळू शकतात. तर महत्त्वाच्या काही टिप्स आहेत. सुरुवातीला छोट्या स्तरावर सुरू करा आणि हळूहळू व्यवसाय वाढवा. स्वच्छता, वेळेची शिस्त आणि चांगली सेवा दिल्यानंतर ग्राहक स्वतःहून वाढतात. सोशल मीडियाचा योग्य वापर करा. इंस्टाग्राम रील्स, व्हॉट्सअप स्टेटस हे चांगल्या प्रचाराचे माध्यम ठरू शकतात. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो, आपल्या कामाच्या गोष्टी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.